तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि त्याची आई लता हगवणेवरती फसवणुकीचा आरोप करण्यात आलेला आहे। शशांकनं जेसीबी व्यवहारामध्ये 11,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला। प्रशांत येळवंडे यांनी शशांक हगवणेवर हा आरोप केलेला आहे। महाळुंगे चाकणमध्ये आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी शशांकवरती आरोप करण्यात आला। आज खरं तर तुम्ही महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे। नक्की काय प्रकरण आहे? त्यांनी म्हणले अशा शशांक हगवणे नाव सांगितलं मला आणि त्या व्यक्तीची ती मशीन आहे। तर मग म्हणलं दादा विचारा त्यांना कितीला द्यायची काय। तर दादांनी त्यांना फोनद्वारे संपर्क केला। संपर्क केल्यानंतर त्यांनी म्हणले आम्ही 5 वाजेपर्यंत तिथं व्यवहारासाठी येतो। तर ठरल्यानंतर त्यांना 5 लाख रुपये डाऊन पेमेंट स्वरूपात द्यायचं ठरलं। त्याच्यानंतर दर महिन्याला मी आपलं त्यांना 50,000 रुपये पाठवायचो। मग ते RTGS करायचो किंवा फोनपे गुगल पेद्वारे मी त्यांना पाठवायचो। तर जात असताना कडाच्यावाडीच्या ठिकाणी मला ते हप्त्यावाल्यांनी मशीन अडवली माझी। तर ते लोन 14,67,000 रुपये पेंडिंग होतं। तर ते म्हणले आम्ही तुम्हाला मशीन नाही देऊ शकत। तर मी त्वरित लगेच शशांक हगवणे यांना सकाळीच फोन केला 8:30 वाजता। म्हणलं असा विषय। मग ते 3-4 महिन्यांनी मला कळालं की मशीन त्यांच्या घरी असंच वेपन काढून तिथं मिटिंगला मी नाही का वर शर्ट वर करायचा आणि वेपन दाखवून मिटिंग करायची। म्हणलं तुम्ही मला भीती वगैरे नका दाखवू, काही विषय नाही आहे, पण मला मशीन का येत नाही। मग मी त्यांना प्रश्न केला। नाही म्हणले मला काय तुम्हाला मशीन द्यायची नाही आहे, पैसे स्वरूपात तुम्ही काय असेल ते बोला। म्हणलं मग मी जेवढे पैसे भरले तेवढे मला द्या, तुम्हाला मशीन नाही द्यायची। तर पैसे तर काय तो देत नाही आणि मशीन पण त्याच्याजवळच आहे, पैसे तर द्यायचेच नाही म्हणतो। मग ते तक्रारी अर्ज झाल्यानंतर 2 वेळा मी त्यांच्या मीटिंगला गेलो, तरी सुद्धा ते वेपन घेऊनच माझ्या संग बोलायचे। कॅमेरामन प्रशांत मी सुनील टीव्ही 9 मराठी, खेड।